जसं मी एक शेतकरी आहे. शेतावरच आमचं पोट. शेतीला पाणी द्यायला पंप लावावा लागतो. पण 20 धड असेल तर पंप चालेल ना. मग दोरखंडानं विहिरीतून पाणी उपसण्याची वेळ आमच्यावर येते. जस साहेब, माझा 10 वर्षाचा पोरगा प्रकाश शेतीच्या कामात मला मदत करायचा. दोरखंडानं विहिरीतून पाणी काढताना त्याच्या तळ हाताची सालटी जायची. कळवळायचा माझा पोर. मला म्हणायचा, बाबा बाबा बघा माझ्या तळ हाताला कसे फोड आलेत ते. काय करणार जस साहेब, माझ्याजवळ पर्याय नव्हता. शेतीच्या कामात मदत करायला कोणीतरी हवाच ना. फार हुशार होता माझा पोरगा. शाळेत पहिला नंबर त्याने कधीच सोडला नाही. लाईट गेली की गॅस बत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायचा, पाढे म्हणायचा, स्पेलिंग पाठ करायचा. वाटलं होतं शिकून मोठा होईल, डॉक्टर होईल. पण दुर्दैव आलं जस साहेब, दुर्दैव आलं. एके दिवशी शाळेतून घरी आला तोच अंगात सणसणीत ताप घेऊन. डॉक्टरांनी सांगितलं डेंग्यूची शक्यता आहे, ताबडतोब हॉस्पिटलला हलवायला. ज्याला मी डॉक्टर करणार होतो त्यालाच हॉस्पिटलला नेण्याची वेळ माझ्यावर आली. तिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. थोड्या वेळानं त्याला बरं वाटू लागलं जस साहेब. मला वाटलं देवाला दया आली, संकट टळलं आपल्यावरचं. पण नाही जस साहेब, नाही. तेवढ्यात हॉस्पिटलची लाईट गेली आणि ते व्हेंटिलेटर बंद पडलं. माझा पोरगा पुन्हा तळमळू लागला, कासावी जाऊ लागला. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, ना विजेचा पत्ता होता, ना पर्यायी व्यवस्था होती. कुणीतरी म्हणालं तालुक्याला मोठं हॉस्पिटल आहे, तिकडे घेऊन जा पोराला, तर कदाचित वाचेल हा. जस साहेब, ते शब्द कानावर येताच मी माझ्या पोराला घेऊन निघालो तालुक्याच्या हॉस्पिटलला. पण तो पता उशीर झाला होता जस साहेब. माझा प्रकाश मला कायमचा सोडून गेला. माझ्या जीवनात अंधकार झाला. धन्यवाद.